गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण रिडॉक्स रिएक्शन्समध्ये ऑक्सिडेशन नंबर मेथडनुसार आपण अनबॅलन्स रिडॉक्स रिएक्शन्सला बॅलन्स कसं करायचं आहे ते प्रॉब्लेम्समध्ये आपण समजून घेऊ. की आपण ऑक्सिडेशन नंबर मेथडमध्ये एक प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला आणि ही अनबॅलन्स रिडॉक्स रिएक्शन्स आहे. ॲसिडिक मीडियममध्ये आपल्याला या रिएक्शन्सला काय करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे बाय युजिंग ऑक्सिडेशन नंबर मेथडनुसार. तर या ऑक्सिडेशन नंबर मेथडमध्ये जे रूल्स आपल्याला माहिती आहे त्यांच्यानुसार आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. तर रूल नंबर फर्स्ट आपला असा आहे, बघा लक्षात ठेवायचा आहे की बॅलन्सिंग द अदर ॲटम अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आपण सुरुवातीला काय करत असतो रूल नंबर फर्स्ट मध्ये, बॅलन्सिंग द अदर ॲटम्स, यामध्ये जे काही बाकीचे ॲटम असतात, बॅलन्सिंग द अदर ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ॲटम सोडून बाकीचे ॲटम आपण बॅलन्स करत असतो सुरुवातीला. अँड assign the oxidation number of each atom. प्रत्येक ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर आपण त्यांच्या खाली काय करत असतो, असाइन करत असतो. क्लिअर आहे? अशा प्रकारे. तर सुरुवातीला बघा, ही जी रिएक्शन्स आहे यांच्यामध्ये आपल्याला 2 क्रोमियम ॲटम राईट हँड साइडला आहे आणि लेफ्ट हँड साइडला फक्त 1 क्रोमियम ॲटम्स आहे. त्याच्यामुळे आपण याला टॉईस करणार आहोत. त्यामुळे आपण आता सुरुवातीला जी पहिला रूल आहे त्याच्यानुसार आपण लिहिणार आहोत H2O2 ॲक्वियस मीडियम प्लस इथे टॉईस क्रोमियम ॲटम आहे Cr2O7 डायनिगेटिव्ह ॲक्वियस मीडियम मध्ये गिव्स राईज टू ऑक्सिजन गॅस, आहे की नाही. आणि इकडे 2 क्रोमियम असल्यामुळं आपल्याला राईट हँड साइडनेही 2 क्रोमियम ॲटम्स घ्यावं लागेल. त्याच्यामुळे आपण 2 क्रोमियम ॲटम्स इथे बॅलन्स करणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपला जो पहिला रूल होता तो आपण इथे लिहिला आहे, बॅलन्सिंग द अदर ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन अँड असाइन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच ॲटम. तर आपण क्रोमियम ॲटम बॅलन्स केले. अनबॅलन्स रिएक्शन्स मध्ये एकच क्रोमियम ॲटम होता, इथे 2 क्रोमियम ॲटम. आता प्रत्येक ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट असाइन करू आपण. इथे हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. हा परऑक्साईड फॉर्म मध्ये आहे H2O2, त्याच्यामुळे आपण -1 घेणार आहोत. इथे आपल्या क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट ज्यांना काढता येत नाही त्यांनी इकडे सॉल्व्ह करून घ्यायची ती पहिल्यांदा आणि नंतर लिहिली तरी चालते. Cr2O7 डायनिगेटिव्ह, आपण डायनिगेटिव्ह असल्यामुळे हे टॉईस घेणार आहोत. टॉईस क्रोमियम आहे, 7 ऑक्सिजन ॲटम्स आहे. टॉईस क्रोमियम ज्यांच्यासाठी काढायचं आहे त्यांच्यासाठी x 7 - 2 = -2 2x हे -14 तिकडे जाईल तर +14 होईल, आहे ना. म्हणजेच -2 + 14 मीन्स 2x = 12 आणि x = +6. त्याच्यामुळे इथे क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही काय लिहिसाल, +6. ऑक्सिजन ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट -2. इथे हा मॉलिक्युलर ऑक्सिजन आहे आणि होमो ॲटमिक मॉलिक्यूल जर असेल तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते आणि मोनो ॲटमिक आयन्स जे असतात त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे त्यांच्यावर जो चार्ज असतो तो असते. आता आयडेंटिफाय द चेंज इन ऑक्सिडेशन नंबर अँड चेंज इन रिडक्शन्स नंबर. यामध्ये कोणाचा ऑक्सिडेशन नंबर बदलला आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. इथे जो ऑक्सिजन ॲटम्स आहे या ऑक्सिजन ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट चेंज झालेली आहे इथे, बघा लक्षात ठेवायचं आहे. नॅचरली ही -1 पासून तर 0 झालेली आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स केला गेलेला आहे. काय केलं गेलेलं आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच ऑक्सिडेशन्स. आता किती इलेक्ट्रॉन्स लॉस केले गेलेला आहे, सिंगल इलेक्ट्रॉन्स, पण एका ऑक्सिजन ॲटम्सने. असे इथे 2 ऑक्सिजन ॲटम्स आहेत म्हणजे टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स किती राहणार आहे, टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स इथे टोटल लॉस असेल, बरोबर आहे. अशा प्रकारे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स. त्याच्यानंतर इथे जे क्रोमियम ॲटम आहे यांच्या ऑक्सिडेशन स्टेटमध्येही बदल आलेला आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. इथे जे क्रोमियम ॲटम्स आहेत यांच्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये
याची ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे, तर इथे काय झाली आहे +3 झाली आहे. याचा अर्थ काय झालेला आहे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालेला आहे. म्हणजे +3चं कन्व्हर्शन +6चं कन्व्हर्शन +3 मध्ये झालं आहे. याचा अर्थ 3 इलेक्ट्रॉन्स काय केले गेलेले आहे, गेन केले गेलेले आहे. आणि म्हणून इथे आता आपल्याला टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे आहे. एका क्रोमियम ॲटम्सना 3चा चेंज आहे, असे 2 क्रोमियम ॲटम्स आहेत, तर त्याच्यामुळे 6 ॲटम टोटल काय केले गेलेले असेल, गेन केले गेले असेल, टोटल इलेक्ट्रॉन्स गेन केले गेले असेल. म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत, टोटल इलेक्ट्रॉन्स गेन. इथे टोटल इलेक्ट्रॉन्स गेन आहे ना, तर टोटल इलेक्ट्रॉन्स गेन किती होणार आहे, पर ॲटम्सनं 3 गेन केलेले आहे, असे 2 ॲटम्स आहेत, म्हणून इक्वल टू 6 इलेक्ट्रॉन्स आहे की नाही. आता रिडॉक्स रिएक्शनचा नियमच आहे की टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स काय झाले पाहिजे, बॅलन्स झाले पाहिजे. त्यासाठी आपण काय करत असतो, सुटेबल कोइफिशियंटनं मल्टिप्लाय करतो की जेणेकरून टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स काय झाले पाहिजे, सारखे झाले पाहिजे. आता इथे टोटल गेन ऑफ 6 आहे, इथे टोटल लॉस ऑफ 2 आहे, तर आपल्याला याला काय करावं लागेल, 6 करावं लागेल. त्यासाठी आपल्याला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन्सला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. त्याच्यामुळे टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स किती होतील मग 6, आणि याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 1 न. म्हणजे टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे, बॅलन्स होणार आहे. आता मी ते मल्टिप्लाय करून लिहितो बघा. म्हणजे इथे मला काय लिहावं लागेल, थ्राइस H2O2 aqueous प्लस Cr2O7 डायनिगेटिव्ह ॲज इट इज, कारण हे 1च आहे ना. आता याला सुद्धा आपल्याला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. गिव्स राईज टू थ्राइस O2 गॅस प्लस याला आपल्याला किती न मल्टिप्लाय करावं लागेल, 1 न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे ट्वाइस Cr ट्राय पॉझिटिव्ह ॲज इट इज आहे. इथे काय झालंय, टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स आता बॅलन्स झालेले आहे. म्हणजे आपण 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे इथे टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन 6 झाले आणि इथे सुद्धा टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन 6 झाले. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन बॅलन्स झाले. आता आपल्याला काय बॅलन्स करणं आहे, ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करणं आहे. नेक्स्ट आपण काय करत असतो, ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करत असतो. तर आता ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करण्यासाठी आपण काय करणार आहोत, ज्या साईडनं ऑक्सिजनची डिफिशियन्सी असते त्या साईडनं तेवढे H2O मॉलिक्यूल आपण काय करत असतो, ऍड करत असतो. इकडे ऑक्सिजन किती आहे बघा, 3 2 6 ऑक्सिजन इथे आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. इथे 7 ऑक्सिजन ॲटम आहे. म्हणजे टोटल किती ऑक्सिजन झाल्यात आहे, राईट हँड साईडनं बघा 6 ऑक्सिजन हे आणि 7 ऑक्सिजन हे, असे मिळून 13 ऑक्सिजन या साईडनं आहे. आता या साईडला किती ऑक्सिजन आहे बघा, इथे टोटल 6 ऑक्सिजन आहे. आणि म्हणूनच आता आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे 7 ऑक्सिजनची डिफिशियन्सी आहे या साईडला, आणि त्याच्यामुळे आपल्याला या साईडला ज्या साईडला ऑक्सिजनची डिफिशियन्सी असते त्या साईडला आपण ऑक्सिजन बॅलन्स करत असतो बाय ऍडिंग द सेम नंबर ऑफ H2O. म्हणून 7 ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी आपण 7 H2O पण लेफ्ट हँड साईडनं काय केले, ऍड केले. त्यामुळे आता काय झालंय, ऑक्सिजन बॅलन्स झाले. ऑक्सिजन बॅलन्स झाल्यानंतर हायड्रोजन बॅलन्स करत असतो आपण. नेक्स्ट ऍसिडिक कंडिशन्स पर्यंत आपण हायड्रोजन बॅलन्स करत असतो. आता नेमकं इथे हायड्रोजन्स किती आहेत, 7 2 14 हायड्रोजन लेफ्ट हँड साईड नाही. आता राईट हँड साईडने किती हायड्रोजन आहे, 3 2 6 हायड्रोजन ॲटम आहे. तर त्यामुळे आता आपल्याला 14 मधून काय करावं लागेल, 6 हायड्रोजन्स. म्हणजे इकडे किती हायड्रोजनची डिफिशियन्सी आहे, 8 हायड्रोजनची डिफिशियन्सी आहे. त्याच्यामुळे 8 हायड्रोजन ॲटम्स या साईडने ऍड करावं लागेल. म्हणून थ्राइस H2O2 aqueous प्लस Cr2O7 डायनिगेटिव्ह प्लस या साईडला 8 हायड्रोजनची डिफिशियन्सी असल्यामुळे 8H पॉझिटिव्ह आपण या साईडने ऍड करणार आहोत. फायनली थ्राइस O2 गॅस प्लस ट्वाइस क्रोमियम ट्राय पॉझिटिव्ह प्लस 7H2O. बघा, लक्षात ठेवायचं आहे. आता आपलं हे जे आन्सर आहे ते आपण ऑक्सिजनही बॅलन्स केले, हायड्रोजनही बॅलन्स केले. आता फायनली हे आपलं करेक्ट आहे की नाही ते चेक करायचं आहे आपल्याला. हे रिडॉक्स रिएक्शन्स बॅलन्स झाले की नाही ते चेक करायचं असते. तर ते कसे चेक करणार आहोत आपण, टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन राईट हँड साईड इक्वल टू टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन लेफ्ट हँड साईड, आणि चार्ज ऑन द राईट हँड साईड इज इक्वल टू चार्ज ऑन द लेफ्ट हँड साईड, असं आपण चेक करत असतो. त्यामुळे इथे आपण चार्ज चेक करू.
इथे -2 चार्ज आहे, -2 आणि हे +8 चार्ज आहे, म्हणजे टोटल चार्ज या साईडने किती आहे, +6 आहे. आता तिकडे बघू आपण, इकडे बघा 3 2s are 6, म्हणजे इकडे सुद्धा किती चार्ज आहे, +6च चार्ज आहे. याचा अर्थ चार्ज बॅलन्स आहे. ॲटम तर बॅलन्स आहेच, ऑलरेडीच आपण दुसरे ॲटम बॅलन्स केले, हायड्रोजन बॅलन्स केले, ऑक्सिजन ॲटम बॅलन्स केले. तर चार्ज बॅलन्स आहे आणि ॲटम सुद्धा बॅलन्स आहे, म्हणून दिस इज द बॅलन्स रिडॉक्स रिएक्शन्स. ही आता बॅलन्स रिडॉक्स रिएक्शन्स आहे. आता ऍसिडिक कंडिशन्स मध्ये आपण काय करतो, इथपर्यंतच करतो. जर हीच रिएक्शन बेसिक कंडिशन किंवा बेसिक मीडियम मध्ये असेल तर आपल्याला नंबर ऑफ H पॉझिटिव्ह जेवढे असतील तेवढेच आपल्याला काय करावं लागेल, नंबर ऑफ OH निगेटिव्ह बोथ साईडनं ऍड करावं लागेल आणि मग वॉटर वगैरे कॅन्सल करून शेवटी बेसिक मीडियम मधलाही आन्सर आपण कॅल्क्युलेट म्हणजे काढू शकतो. तर आपल्याला ऍसिडिक मीडियम पर्यंत सॉल्व्ह करायची आहे, त्यामुळे आपण ऍसिडिक मीडियमचे पहिल्यांदा काही प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. तर हे आता प्रॉब्लेम नंबर आपला फर्स्ट होतं. आता असंच आपण प्रॉब्लेम नंबर सेकंड सॉल्व्ह करू. स्टेप बाय स्टेप आपण जर हे सॉल्व्ह केले, पण याआधी तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये जे बॅलन्सिंगसाठी रूल दिलेले आहेत ते रूल समजून घ्यायचे आहेत, आणि ते रूल जर माहिती असेल तर आपल्याला बॅलन्स करणं एकदम सोपं आहे. आपण त्याच रूलनुसार बॅलन्स करून राहिलो स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, तर नेक्स्ट सेकंड प्रॉब्लेम पाहू आता आपण सेकंड नंबरचा प्रॉब्लेम पाहणार आहोत. बॅलन्सिंग द रिडॉक्स रिएक्शन्स इन ऍसिडिक मीडियम. ऍसिडिक मीडियम मध्ये ही अनबॅलन्स रिडॉक्स रिएक्शन्स ऑक्सिडेशन नंबर मेथडनुसार आपण बॅलन्स करणार आहोत. तर बॅलन्स करत असताना आपले जे रूल्स आहेत ते रूल्स आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर रूल नंबर फर्स्ट काय म्हणतो की असं बॅलन्स दी अदर आयटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडून बाकीचे आयटम्स काय करा, बॅलन्स करा. ऑलरेडी या साईडने एक एसएन आहे, या साईडने एक एसएन आहे, ऑलरेडी या साईडने एक आयोडीन आहे, एक आयोडीन या साईडने आहे, त्यामुळं ऑलरेडी अदर आयटम बॅलन्स आहे. त्याचमध्ये पहिला रूल असा होता की असाइन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच आयटम. प्रत्येक आयटमची ऑक्सिडेशन नंबरही काय करणार आहोत आपण, असाइन करणार आहोत. आता इथे हा मोनोएटॉमिक आयन जो आहे त्यांची ऑक्सिडेशन नंबर आहे +2. इथे ऑक्सिडेशन नंबर आपण आयोडीनची काढू. ऑक्सिजनची -2 असते, इथे 4 ऑक्सिजन आयटम आहे, म्हणजे -8 तिकडे गेले, +8 +8 -1 मीन्स +7 ऑक्सिडेशन स्टेट आहे. ऑक्सिजन साठी आपण -2 घेतो. मोनो ॲटॉमिक आयन्सवर जो चार्ज असतो तो त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते. मोनो ॲटॉमिक आयन्सवर जो चार्ज असतो तो त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते. आता यामध्ये कोणाचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज आणि डिक्रीज होऊन राहिला तो आपण ऑब्झर्व करत असतो. जसं इथे Sn डायपॉझिटिव्हचं कन्व्हर्शन्स म्हणजे +2चं कन्व्हर्शन्स बेसिकली +4 मध्ये होऊन राहिलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ इथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स होऊन राहिलेला आहे आणि सिंगल ॲटम आहे, त्याच्यामुळे टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स किती राहणार आहे, 2 इलेक्ट्रॉन्सच टोटल लॉस आहे सिंगल आयटम असल्यामुळे. त्याच्यानंतर इथे आयोडिक आयटम जो आहे यांच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर मध्ये बदल होऊन राहिलेला आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. इथे ऑक्सिडेशन नंबर आहे तुमची +7 आणि हेचं कन्व्हर्शन होऊन राहिलेलं आहे -1. ज्या इथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ते इथे आता गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालेलेच आहे. ते किती इलेक्ट्रॉन्स गेन केले गेलेले आहे, 8 इलेक्ट्रॉन्स गेन करत. +7चं कन्व्हर्शन -1 मध्ये होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन्स गेन केले गेले. त्याच्यामुळे टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स हा सिंगल आयटम असल्यामुळे टोटल 8 इलेक्ट्रॉन्स गेन केले गेले. आता बेसिकली रिडॉक्स रिएक्शन्स म्हटलं की टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम असले पाहिजे. मग आता आपल्याला टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम आणण्यासाठी याला कितीनं कोणत्या कोएफिशिएंटनं मल्टिप्लाय करावं लागेल, 4 मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला 1 मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे आता 4 मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे या दोन हे जे इक्वेशन्स आहे यांच्यामध्ये या Sn ला 4 मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता मी 4 मल्टिप्लाय करून लिहिणार आहोत. 4 Sn डायपॉझिटिव्ह प्लस IO4 निगेटिव्ह गिव्स राईज टू काय होणार आहे इथे 4 Sn टेट्रा पॉझिटिव्ह प्लस I निगेटिव्ह. या प्रकारे क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते, म्हणजे कंडिशन आहे ते मेन्शन करायची त्यांची. ॲक्वियस मीडियम असेल तर ॲक्वियस मीडियम आहे की नाही, अशा प्रकारे क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. आता आपण टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स बॅलन्स केले. आता
ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करत असतो आपण. आता ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करण्यासाठी आपला रूल असा आहे की ज्या साईडला ऑक्सिजनची डिफिशियन्सी असते त्या साईडनं तेवढे H2O मॉलिक्यूल काय करत असतो आपण ऍड करत असतो फॉर बॅलन्सिंग द ऑक्सिजन ॲटम्स. Therefore, that side 4 oxygen atoms are there. Here the left hand side no oxygen atoms are there. Therefore 4 water molecules are added from the left hand side. है ना, to balance the oxygen atoms. हे oxygen atoms balance करण्यासाठी आपण 4 H2O molecule तिकडे ऍड करतो. आता 4 H2O molecule ऍड झाल्यानंतर इकडे आता हायड्रोजन बॅलन्स करत असतो आपण. Balancing the hydrogen atoms from the deficient side by adding H positive है की नाही. तर इथे 4 हायड्रोजन या साइड नाही, या साइडनं एकही हायड्रोजन ॲटम्स नाहीये. त्याच्यामुळे 4 आपल्याला 8 हायड्रोजन्स या साइडनं जास्त असल्यामुळे आपल्याला या साइडला 8 H पॉझिटिव्ह ऍड करावं लागणार आहे फॉर बॅलन्सिंग द हायड्रोजन ॲटम्स. 4 SN डायपॉझिटिव्ह ॲक्वियस प्लस IO4 निगेटिव्ह ॲक्वियस प्लस 8 H पॉझिटिव्ह ॲक्वियस है की नाही. 4 SN टेट्रा पॉझिटिव्ह प्लस I निगेटिव्ह प्लस 4 H2O अशा प्रकारे. आता काय झालंय हायड्रोजन सुद्धा बॅलन्स झालेले आहे. आता नेमकी ही रिएक्शन्स रिडॉक्स रिएक्शन्स बॅलन्स आहे का नाही ते आपण चार्जहून ठरवत असतो. तर आता बघा या साईडने किती चार्ज आहे. 4 2s are 8 पॉझिटिव्ह चार्ज या साईडला आहे. पुन्हा 8 पॉझिटिव्ह चार्ज या साइडला आहे. 8 and 8 16 16 minus 1 15 पॉझिटिव्ह चार्ज या साइडला आहे की नाही. असाच 15 पॉझिटिव्ह चार्ज या साइडला एका पाहायचा आहे. 4 4s are 16 पॉझिटिव्ह चार्ज मायनस 1 आयोडीन निगेटिव्ह आहे प्लस मायनस 1 म्हणजेच 15 पॉझिटिव्ह चार्ज याही साइडला आहे आणि 15 पॉझिटिव्ह चार्ज याही साइडला आहे. त्याच्यामुळे चार्जही बॅलन्स आहे. नंबर ऑफ ॲटम्स राईट हँड लेफ्ट हँड साइडला सेम आहे आणि त्याच्यामुळे ही रिडॉक्स रिएक्शन ऍसिडिक कंडिशन मध्ये इथपर्यंत आपण बॅलन्स करत असतो. तर अशा प्रकारे आपण ही रिडॉक्स रिएक्शन्स करेक्ट आहे का नाही ते त्यांच्यामधले चार्ज आणि ॲटम सेम आहे का नाही त्यांच्यावर ओळखत असतो. तर ही झाली तुमची सेकंड एक्झाम्पल. असंच आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहू.